गजरी हा माझी नोकरी चालत यायची हा ना बाई काय 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 भानगड आहे? डागण डुगण हा ना पैसा पुन्हा तेवढं काय माहिती बाई आपल्याकडेच कोण येईना पैसा पैसा आपल्या पुरतं आपल्या का हाय मग ते लयच वाका चालती गली ना नत उडीची काय पोत उडीची काय आता नवीन केलं त्या दिवशी हं? भले मोठे पोत केले तो नवरा अरे हा ना तुला सांगतो मी तिथे जवळ बसेल ना 3 बार माझं शिरपत्रावाला भाजी वाढा रे हा मिसळ आणा रे हम्म तेव्हा मी त्याला विचारलं बाबरा आमठी केली का रे एक तोळ्याची आमठी केली ना एवढी हा एक अशी म्हणले अशी झाली असं टपोरी आणि जेव्हा ते लाकड बनवलं ना छातीला बटणच नाही त्याच्या मग तेव्हा असा चालायचं डुलत डुलत दाखवत असं लोकायला माझ्याकडे लाकेट आहे एक डोकं आले मावाला काय त्याला आहे ना मटक्याच याड लावतो हा का म्हणजे पैसा त्याचा बरबाद होईल है ना होऊन दे ना बरबाद हा. बरबाद झाली का तू जमीन वापाय काढी हम्म. जमीन वापाय काढली का आपण घेऊन टाकू आपण घ्यायचे हा खरंच हं? भारी होईल मला आहे ना ते देखूनच नाही राहिले मला असं झालंय ये रे बी तुम्हाला कोणा चांग झाला का देखत नाही अरे गावात मला कोणतं चांगलं होतं मला देखत नाही ना आपण किती लोकांचे केले की नाही आलं बरं का बरोबर. चालला काय काय बसलाय बसते ना यायच नाही काय काय म्हणे अंगठी केली बाबराव कुठे काय दाखल नाही आणली ठेवलं मंडळ का दिल्या ठेवायला दिली का आणि लाकेट ते दिलं मंडळ का अंगात घालायचं ना मंगळ हा असं बाहेर येणावं लागत ते हा का त्या दिवशी लागणार तर मार घालून हिंडत होती. लग्न कार्यात घालायची का लोकांना दाखवायला हा ना त्या दिवशी लाकड तर सटल बटन नव्हतं कोटवर बाहेर दिसत याला वाढ त्याला वाढ अशी बोट करायची असं बोट केलं ना त्या इथे लोक फुटू काढायला फुटू तुला हा ते नाही पाहिलंच नाही आता आपल्या इथं गांजा हा कांगण्या गोळ्या हा लखपती आहे, लखपती काय ना बेकार काढले ते पैसे बरोबर काम करायचं कामच नाही तुला असं काय मटका हा बरोबर तुला सांगतो काय होतं ना पैसे हे काय ते काय त्याच्या काय लय पैसे भेटतो काय काय मरणाचा पैसे भेटतो हा ना तुला सांगतो का महिनाभर पैसे घाल आणि एक दिवस जर बसली तर आयुष्यभर मला बसू का आता? बरोबर खरे घाल हे सत्र घेतो वाळाय पाहिजे थोडं तुम्ही काय काम करते आता काय आपल्या घरचेच काम शेत तू आदो माणूस आहे हा तू फक्त हा मार्ग उचल हा मार्ग जर उचलला ना फक्त जायचं पैसे मोजून घ्यायची ह्याला मला ना माझी बायको आहे ना भाऊ पैसे देणार नाही एवढे कष्टाची काम करतेस काल तुम्ही अरे कोणतीकडे वावर गाण ठेवून त्या बायकोला काय माहिती असं कर का वावर गाण ठेवू असं ठेव ना तुला माहित झालं मग लाख 1.5 लाखाला वावर गाण ठेवीन ना इकडं तेवढंच खेळायचं आता तेवढे पैसे आलो हा अच्छा 17 बायका कशी 17 बायका काय बायका घेऊन बसता बायको बदल का मग हा मग अरे पैसे आलो काय माझं पैसे हे लय चालले ते लय भारी माल तर तार नाही तरी कमी हाले डोकं चालतं बाबर त्यांचं मग पैसे आले बायको तू कोणती काय करशील समजा पैसा एक खट्टी आला ना वावर गाण आहे ना त्याच्या दुप्पट चौपट वावर विकत घेशील बांगला बिंगला होईल मग आता किती तुमच्याकडे 5-6 एकर नशीब जर उजाडला तर लय उजाडून जाईल भावला आहे ना आणि मी त्याच होतो जेव्हा मला एकदा डाय बसली पाहिलं हे रे कल्ले संडा बाथरूम बांधलं हा हा पहिला सटक्यात संडा बाथरूम बांधलं हा हे तुम्हाला जागाच नाही जागायला बरोबर अबाय तू या 17 घुसतो वा या 17 घुस या 17 घुसताना करोडपती होणार करोडपती काय बोलतो 100% श्रीपतराव शब्द खोटा ठरणार खरं सर बा आता तू असं म्हणतो बरं मग मटका कोण लावायचं पुढं लावायचं माणसं राहते त्यांची हा का सगळे माणसं राहते मग कधी सोडित ते अरे ते काय लगेच असं लावलं का असं टायमिंग राहतो त्यांचं टायमिंग राहतो 1-2 तासाचा जसं आपला रेल्वेचा टाइम आहे ना हा तसं त्याचा टायमिंग राहतो बरं त्या टायमिंगचे सगळे लोक वाट पाहून राहते मोरावांना हो का त्याच्यात काही लखपती होतात काही बिगपती होतात हा बरोबर आणि नसीब आहे नसीब ठोकून करा तेवढंच लावायला लागते एवढीची लावू ना मा म्हणे तू ना 5-50,000 रुपये घालून पाय नाही रे हा 5-50,000 ते नाही का मला जर उशी बसली डायरेक्ट कोटीच कुठे कुठे हो बाबू हा 50,000 कुठे म्हणलं किती पैसे वाढ पाहिजे कोणी पाहिजे फोन करू आहे ना आपलं मित्र आहे ना बोला जर असेल ना तर दिवस लावून मरू दे हॅलो हा बोला ना शिरपत्र मी काय तू बोला बोला इकडे येते का आम्ही आंब्याखाली बसले बरं हे 2 कस्टमर आहे एवढे
चिठ्ठी देत आलो. अहो मी कस्टमर तयार केलं एक. आहे यांचे आकडे एवढे देतून करू कंप्लेंट. नाही आमचे घ्या ना करून. बरोबर हे 2 पाकिट झालं का आलो. हा चालेल ठेव. अबे पहिल्यांदा नाही आले, दुसऱ्या देतो, दुसऱ्या नाही आले तिसरे. अबे प्रत्येक टायमाला येत नाही माझं. अरे आपण वावरात माल गेलो गॅरंटी पैसे का? नाही. हा? पैसे होत नाही गॅरंटी का? म्हणजे पैसे वाजले तर लाट मारून देतो. हा बरोबर हा नसलं द्यायचं तर ते बरं घेऊन पुसून घेऊन जातं. बरोबर. तव आहे ना शेवटी आपलं नशीब आहे ना, आपण हटायचं नाही. येतेच पैसे देत जात नाही. जातीच नाही ना, येतेच म्हणजे 10-20 रुपये भेटणार. मग लय लोकं. बोला काय शिरपत्र हे कोण ये तेच आहे ना. हे आहे का? घ्या. काय ध्यान पाहिजे ध्यान कोणाला द्यायचं काय द्यायचं. नंबर तोच घे. हा? घ्या नंबर घ्या. हे असं दिसत ना मोबाईल मध्ये. हा हा तुम्हाला कोणाला लावायचे मला तुम्हाला? याच्यात खेळेल कधी? नाही अजून नाही. कधी सवय नाही तुम्हाला? कधीच नाही. पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच. मग काय लागलाच तुम्हाला? हा मग ज्याला काहीच येत नाही त्यांनाच लागत आहे. नाही पहिल्यांदाच ठेवायचंय. अहो 100%. अरे वा. किती शाळणार आहे कस किती केव्हा लागत आहे? काय का? सकाळी जर लावलं तर मटका, हा रात्री लावलं तर झटका. 2 राहते ते. मग झटक्याला कसं आहे? आणि दुपार मग फटकाच आहे ना. पैसे तेवढे. नाही झटक्याला कसं अहो आहे? पैसे रात्रीच झटक्याला कसं आहे? म्हणजे तुम्ही दिवसा मटक्याला लावले नाही आले तर झटक्याला लावा रात्रीचे 2 खेळा. असं आहे का? अच्छा अच्छा. म्हणजे 2 टाइम केला बा. हा असं. बरं मटक्याला किती लावा लागते? तुमच्या मनावर जेवढ लावा तेवढे. मला लाव चटका. नाही ना तुम्ही कायमचे हो. बरं ला 11,000 लाव. फक्त काय 11,000? अरे आमचं सुरुवातच आकड्याचे 25, 30, 40, 50. बरं 50,000 हा. 50,000 लावा मटका. पुरा पाडाच फिट करू का? हा करा पाडा. कितीचा? 50,000. आपण आकडा सांग. तुम्ही सांगा ना त्यांना काय कळत. लावा डबल मिनिट लाव. बर डबल मेंढी का? म्हणजे तर मी सांगत माझ्या हिशोबाने लावतो. मी चौरीचा पाडा 50 न पुरा फिट करतो. चाला. हा आणि जे डबल घर आहे का लाव ते 50, 60, 70. मी काय म्हणतो डबल मिनिट टाका. चाल. एक एसटी टाका. एसटी बस आहे. बसून जायला मग तुम्हाला पैसे आल्यावर कुठं जा? पैसे हा. हा. बर फोन पे करा बर का फोन पे पैसे. त्याच्यात घ्या ना काढून. फोन मध्ये पैसे काढू घ्या. आहे का? आहे बर 2 लाख आहे त्याच्यात. बरोबर. मग तेवढे खेळा ना. त्याला नंबर द्या. लगेच आणि मग मग जर पाहिलं मटक्यात नाही आलं तर आता याला झटक्याला राहू दे ना. रात्री काही झटक्याला ओपन हा. खेळा काही क्लोज खेळा. क्लोजला कसं आहे? एक आकडेल काही पैसे दे पण लाव दुरी लाव. बर किती? त्याला पैसे 50 कमी हजार. येते. हा पैसे कमी येते. लाख लावा त्याला लाख. लाख डायरेक्ट. मग लाखाला डायरेक्ट 2-4 लाख आले पाहिजे का बाबा? सांग झाले तुमचे 2 लाख कम्प्लीट. हा घ्या मोबाईल. आता या कधी सुटल? तुम्हाला दिवसाचा रात्री 5-6 निकाली हा आणि रात्रीचं सकाळी. हा का? हा बघा याला फोन करतो मी. हा चालेल. चालेल येऊ का मग? शेवट दुकान चालू आहे. जमीन जाऊन द्यायची ना. थांबा. बरं बाबराव ये फिरून आता. हा या ना फिरून. हा तवर ये येतात तो टाइम. नंबर येईल तुमचा तो. चालेल. पैसे आल्यावर ओळख द्या बरं आम्हाला. फोन द्या. फोन कर मग मला. हा हो हा. पैसे आल्यावर ओळख द्या आम्हाला. गेला बाबराव कामातूनच गेला. याला लालूच लावून द्यायचे का? आता किती पैसे गेले पाहिजे डायरेक्ट 2 लाख आणि 50,000 म्हणजे 2.5 लाख खेळा तो. तर भांडवल दे बस. हा आणि बायको बायकच का आता कुत्रण डावून. आता घरी गेलं कळन त्याला कसं राहतं. हं? 2.5 लाखात जेव्हा 0वर येईल ना तो मग कळन त्याला. आता आहे ना त्याच्या मागच लागायचं आपण. हम्म. आज नाही आले तर उद्या नाही देते परवा. त्याला महिन्यात 2 महिन्यात आहे ना. येतेच म्हणायचं त्याला येतेच. हा तेव्हा तो पैसे लावत राहील नाही माझ्या पुढे नाही जात ऐकतो मला. हा ना. त्याची बायकोला शान येतील जर माहित झालं मग बायको मी करून नाही त्याला. तुमचं काम जरी मरते. हा हा आपला काय समज आहे? तिचा नवरा पैसे लावून आपला काय समज आहे? हा आपण नाही. म्हणलो टाक हिरीत उठतो तो काही हिरीत उठाय का? हा ते बी बरोबर आज मला सांगायचं. तुझा नवरा काय सारखाच होता काय? हा तुझा नवरा अक्कल नाही का? बरोबर आपण उलट बोलायचं. हं? आणि मग जाऊ ना वावर रुपये काढला का हळूच निघ पैसे द्यायचे. हा ना. वावर ताब्यात घेऊन टाकायचे. साहेब घेऊन टाकायचे. देता घेता दिवाळी वावर. हा तसंच करू. हा? त्या वावरामुळे तर आपलं एवढं चालू आहे ना. हा मग बरं चला मग ते चला आता घरी खाल्लं जाऊ. खाल्लं वावर ते तमाशा पाहायला जाऊ आता चला त्यांचा. हा? त्यांचा तमाशा पाहिला, तमाशा. कसे भांड्यात दोघं जण खाऊ बरं. तर सकाळचा हा माणूस कुठं बॉम्ब मारीत गेला तर अजून यायचा तपास नाही येडे. काय
जायचे नाही लवकर बाई, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. आय, 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 आय. ऐकलं ना? थोडं लेटच झालं पण लय अवघड झालं का काय काय एक तर कधी मला ते नाद नाही त्याचा काचा या शेरपाने लय मला हे केलं का नवरा बायको ना बाई पाहून दिली काय नवरा बायकोंनी? हा मग त्याची बायको पाठवली का काय? कोण ए त्याची बायको खायला तू मग त्याची बायको तुमच्या गळ्यात घातली का? ऐकू तर घे ना काय झालं तेव्हा ते बसेल हं, आणि मी येतो तो आकच हं. मग तिला बसलं मग ते मग बोलता बोलता ते म्हणा बाबराव असं असं कर म्हणा तू कसं कसं? मग त्याने जुगारीचा विषय काढला जुगारीचा जुगारीचा तुमच्या जवळ? मग ते खेळत आहे ना हं, शिरपे हा, मग ते मला म्हणा अरे तू लाव म्हणा हं, तुला सांगतो पैसा पैसा कमवशील म्हणतो हं. मग आता माग होते 2.5 लाख रुपये फोन पे ला ते पोरीच्या लग्नाचं तुम्हाला काढून आणलं. हा मग तर ते काय केलं जे सकाळचं राहतं ना ते सोडत हं, तर त्याला लावले मी 1.5 लाख हा, आणि जो रात्रीचा झटका आहे ना हं, त्याला लावले 1 लाख रुपये हं, आणि जे पहिले सकाळचे आहे ना हं. त्याच्यात काय आलं नाही आपल्याला लागलं नाही काही 1.5 लाख गेले? हा 1.5 लाख गेले? हा 1.5 लाख डायरेक्ट गेले? गेले अजून एक सोडत आहे ना आणि ती बी गेली? मग आता नशीब आपलं आता बाय पण मला येणेच लय बळी घातलं ग अरे तुला सांगितलं कोणा होता? कोणा सांगितलं अरे होतं? तेच म्हटले मला नाही ते सांगितलं होतं? मी खेळत नाही आता तुला पोर माहिती काय कोणा मागे काढून देऊ का? आहे. आता काय करावं कोणा मागे काढून देऊ का? हा ना एवढा करता ताण झाला बुवा आता ते पण दोघं नवरा बाई कितके राहावं लागले ना तरी मी म्हटलं भाऊ मला नाही खेळता येत काहीच अरे ते म्हणले असते बुक खायचं, ए बाबा आई बुक खाला असता. हं? बरं हे रात्री ना 9-10च्या आत झटक्यात कळल ना जर नशीब अरे आपलं मला झटका यायची पाळी आली. नाही नाही तू नको जाऊ ग जर नाही लागलं ना भाऊ त्या आईला याच मी घरी जाऊन मारेल भाऊ तुम्ही त्या शिरप्याला फोन करा, आत्ताच्या आत्ता मला ते इड पाहिजे, आत्ताच्या आत्ता बोलवा. तो नंबर आहे तिच्या बकुळीचा पाहिजे ना अरे तू नंबर सुद्धा माच घेऊन हिंडतोय. फोन लाव, फोन सुचला मला बोलायची वाचता नाही राहील त्यांची 2.5 लाखाला टेका हॅलो, हॅलो काय करू राहिले हो शिरपतराव? गावाला ये नाही गावाला? तुम्ही गावात नाही का आता? नाही ना आणि कुठं जाळ केला तुम्ही तुमचा? हा कुठं जाळ केला? काय नाही दागिने करावलं बायकोला यांचे पैसे घेऊन का? कोणते बाबूरावचे? माझं काय संबंध तुम्ही त्यांना काय झटका का फटका नाही करायला लावला का? नाही नाही पण मग प्रत्येक लोक करते ना इकडं या तुम्ही आत्ताच्या आत्ता, नाही तर तो झटका तुम्ही त्याला करायला लावला ना, तुम्हाला फटका दिल्याशिवाय राहणार नाही. आता बाई तुझ्या नवऱ्याने केले बाई त्याला मला बाकीचं माहित नाही, तू इड येऊन सांग. ते काय आपल्या हातातलं नाही इड ये, इड चाल लवकर. सकाळचा मटका होता ना आता रातचा 1 लावेल तुझ्या नवरा काय शान खात होता काय तेव्हा अरे तू गण त्याला वाटी चमच्याना चारला नको, शहाणा हो. गोवावरून काड्या नको वावाळू, इकडे ये चाल. त्याच्या बायकोला स्वतः बोलव तो म्हणा त्याच्या आपण जीपीला इकडे बोलव. पैसेवाले होतील म्हणा तुम्ही काम करायची गरज नाही ती तुम्हाला म्हणली का? हा ती म्हणली तिच्या हा चावत असावा तिचे लय खोटार जातीची दोघही पण हम्म. तू काय गो खात होता? अरे पण मला जर माहितीच नव्हतं ना लाज नसते मी म्हणलं भेटते पैसे तुला लगेच तुडू का जरासा? तुडू तुला? लावले लगेच. लाज वाटायला लागत होती पोरीचं लग्न आणि कुशाल झटके का मटके खेळत बसले. आले पाहिजे आले. लाजाने वाटते तुम्हाला लोकांना असे का मार्गी लावून द्या तुम्ही? याला ऐकून गेला हाताखाली तवाल्या काय हा झालं काय पण? मा बायकोला किती ती असले मला माहिती का काहून? का बरं केस हा काल तुम्ही मला खेळ म्हणले 2.5 लाख रुपये घालवले आज लग्नाचे पैसे होते. तुला शान खाय तू शान खायची का असं नाही रे तुम्ही दोघं अरे नाव पण तो पहिला गुका खाला, मग त्याला शेण खायला श्री शिकू राहिला. मी बैल पण खेळत हा? होतो मला तू प्रगती काय सुधारली म्हणून याला सुधारली म्हणून
नाही मानावर जर मला तुम्हाला शेमट्या तुम्ही खासल हा का थोडी मार मला म्हणा एक मोठे वचल म्हण तुम्ही काय कष्ट लय करता दुलांगी कुत्री दिसती बाई तू. पैसे आले असते तुम्ही आम्हाला दिले असते. नाही लय दुलांगी आव दिसती. आले नाही म्हणून आणि पण आले असते मग आम्ही त्या पुरीच्या लग्न करतात पैसे जमा करून ठेवते माहिती का एक काय काम तर करा. बाई दिलं की- नाही. कळत नाही का ना. काही कळत लग्न नका करू माळ घालून द्या कळत कोणाची पुरीची पा द्यानं काय काय? काल ताण द्या घ्या माळ काय घालून झालं माळ घालून द्या ना कोणा माग काढून द्या. त्याच्या करता काढले तुम्हाला विचारून कॅलेंडरची तारीख टिपून काढली होती काय मॅपवर. कोणा माग काढून द्यायला आणि माळी घालायला. पण मी- अरे तू याच्या करता गेला होता का? नाही ना. याच्या करता गेला होता बाड्या. पागल झाला हा? का? तिकडे एक काम करा वहिनी आहे ऐ, वावर उभ्या का लग्न पुरतं कोणाला घेऊ आम्ही काय वावर हा इकडचं असं तर लग्न हाजी गाजी करायचं ना वाप वावर घेतो मी आणि करा मोठं लग्न करा लग्न बिग्न चांगलं वपायचं अर्धे पैसे देऊन टाका वपायचं आता पुरीचं लग्न करायचं म्हणलं माझं पर्याय नाही आता 2.5 लाख होते वपायचं म्हणतो हे. वपायचं पैसे राहतील बघ ते. वपायचं म्हणतो. बरं बाबूराव साहेब. काय? का? काय द्यायला लागायचं त्यांना? नाही झटका लागला ना त्यांना 1 कोटी. गजरे 1 कोटी हा? 1 कोटीच लागले आपल्याला उठ झटका लागला ते 50 माझे असतील केळे घे. अभिनंदन हा. हो साहेब नमस्कार कारण एवढा आकडा आमच्या पिढीवर कधीच लागला अरे वा पाहिले नक्की का हो तुमची झोप होईल ना मग? गोळ्या बिळ्या नाही हो, चालत मी तर आलो पूर्वी पिढी शेटर अरे वा. पेढे आता मी आकडे सांगितलं तुमच्या आता एक लावेल आता पार्टी द्या बाबूराव. तुम्हाला पार्टी साहेब बरं ऐका ना तुम्ही दोघं कधी तुम्ही काय म्हणते जमीन इकायची जमीन विकायचं का आमची तू मला काय इकायलाय मला सांगा आता. तो काय घेऊ सांगा तर तो काय घेऊ आम्ही चांगलं केलं तुमचं तो काय आता आम्ही खातो नाही, आता काय राहिलं आम्हाला बाबूराव टेन्शन मध्ये ओळख होते कायम खेळते तुम्ही पहिलेच मी तुम्हाला हा आठवलं. तुम्ही बोललेच मला पहिलं एक माणसं वर लागेल बरं पहिलं तुम्हाला चांगलं पण मग ते आहे ना मार्ग दाखल त्यांना द्या 10-5 लाख काही 100 रुपये देऊन टाकू याला हा मी काय नाही काय तुम्हाला मी अरे तो पार वाटोळ घातलं ये मटकेन झटके या ना कोणाचे परपंच वर आले. ए, पण आता एक आता आहे ना कोटीचा- पुरीच्या लागला 50 लाख पुरीच्या लागला 50 लाख एक गाडी घेऊन टाकू 25 लाखाची फिरायला मला बरं, सपरेट दे द्या तुमचा अकाउंट नंबर पासबुक द्या ते सारं द्या. हे येडं होय ना ते घ्या आता अकाउंट नंबर घ्या काय करायला गेलो काय झालं घ्या आता चला मी ना पण माझ्या आता तिथून ट्रान्सफर करतो. चल हो हो हा? टाका लगेच तुमचं काय टॅक्स ते कापून दिले. कापू काय येतील कमी जास्त करून द्या हो का? 2-3 हा हो, द्या ना तेवढं. कोणला हा मग म्हणजे तुमच्या पिढीचा धंदा झाला हा माणसं नादी लावायला. अहो 1 कोटी लागले मग या कुठल्या नशिबाला नसते लागले तर येणं मला का बरोबर दिले असते का तुम्ही 2.5 लाख आहे ना 5 लाख घ्या माझ्याकडून द्या मला वापस आकडे मी फिरून गेलो काय लागत नाही का तुम्हाला नाही बघ पैसे हा मला लागेल मला लागते पैसे काय म्हणून राहिले मग नाही का तू काय बोलत आहे आता त्यांना काय कडा गेल तवाल्या आपण हे जुगार खेळणं चांगलं आहे आजचे का? दिवस आता एवढं पुढे नाही खेळायचं तुम्हाला मानावर काय सांगितलं? एवढं पुढे नाही खेळणार आम्ही पोटी जर लागली तर अशा बायका किती गायन म्हणतो सांगितलं होतं का नाही? मग बायको मग मधलो बायको होती काय त्याची आम्ही सांगितलं होतं नाही त्यांना. होती का त्याची बायको. हा पाय तो मला म्हण तुला जर लॉटरी लागली बरं बाबूराव तू आज 17 बायका करशील म्हणे तू काय आला तिला विचारितो बरं मग काय विचार सांगितलं होतं का नाही? आपण चांगलं सांगतो कोणला विचार काय मग? फिरायला लागल्या हा तो काहीतरी विचार करतो ना काचा चल आता आपण काचा काचा विचार बायको- 1 कोटी मला दाखी सुटला काय हं? 1 कोटी दाखी सुटला. अहो ते 1 कोटी भेटले मला मला खुशी झाली पण त्यांच्या समोर मी नाटक करीत होते. अरे आता मस्त एकदा बिबड्या करायच्या पोरीचं लग्न टिचित करायचं आणि आता ये ना तेवढे पैसे ना कोणाची जमीन जागा बंगले बिंगले काही इकायला असंच घेऊन टाकायचं. आता टॅक्स बिक्स कापून आहे ना आपल्याला काय झालं ना 57-58 लाख रुपये येतील हा 2-1 लाख रुपये टॅक्स कापून जातील मला माहिती हम्म. आणि मग आपल्या 58 लाखामध्ये मस्त तो नाव टाकू 22 लाख गाडी घेऊन टाकू मस्त फिरायला पूर्वीच्या लग्नाला करू 5-25 लाख खर्च हा मग कोणाचं आता याचीच जमीन घेऊ त्याचीच घ्यायची. हा वापणार म्हणजे वापणार फक्त एक शपथ घ्या तुम्ही वाढवा किंवा हात ठेवा हा. परत तुम्ही जुगारण माटका नाही खेळणार. चालणार नाही चालणार नाही चाल चला हा, चाल का करायला गेलो काय आणि झालं काय करायला गेलो गणपतीचा पहिल्यांदा तुमच्या हातून असं झालंय हा नाही तर वाटोळच केली तुम्ही किती म्हणलो लोकांना. त्याला बरबाद करावं हा ना तो लखपती झाला त्याचा काहीतरी लक लागला हा? लख आकडे मी सांगितलं त्यांनी त्याची जमीन घ्यायची होती ना आपल्याला हा या बाई देवानं जर ठरवलं नाही वाटू वाचं ना देव चांगलं करतो हा
त्याच्यामुळे कर्म चांगले करावं लागते. आपलंच कर्म कुठं पालतं पडलं. तुम्ही अशा लोकांची खोड्या करते ना, म्हणून तुम्हाला एखादी लॉटरी लागली नाही माहिती का. नाही तर आज आपण बिले मोठे मला आयुष्यात अजून एकदा लागेल नाही, आयुष्यात नाही लागेल. एकदा 150 रुपयाचा आकडा लागेल मला. फक्त हा घातले 1.5 लाख. त्याची चड्डे बी नाही यायच्या. 1.5 लाख घातले, 1.5 लाख घातले 150 रुपये येईल मला. काय सांग 1.5 लाखाचे 150 आले, ते चालले अंडरपॅन्ट घेऊन. हे भाऊ त्यांचं नशीब भाऊ. का जमिनी घ्यायचो आपण. जमीन आता काय जमीन घेते पाहू नाही तर आपण एखाद ओपून आकडा लावतो मी. काय येड झाले काय. मग तू डोक्याला लखपती झाला ना. नाही बस बंद करतो ना. बंद तुमचे आकडे पिकडे आजपासून. चाल मग.